हाय नमस्कार मंडळी, मी आपला लाडका सिद्धू उन्हाळ सिद्धू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आज मी चाललो आहे आमच्या स्टाफ म्हणजे मी जिथे काम करतो ना तिथला स्टाफ आहे, त्याचं नाव महेश भाऊ आम्ही प्रेमाने म्हणतो। त्यांच्या मुलीचं साखरपुडा आहे, त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे, परंतु आम्ही वर्किंग डे असल्याने आणि खूप पेशंट आहेत। आता माझ्या पाठीमागे पाहता एवढा पेशंट आहे आणि सिस्टर आहे, जे परिधान आम्ही करतो कपडे ते आहेत। आम्ही आता तयार होऊनच आहेत आणि आत्ता वाजलेले आहेत 6-6:30 वाजलेले आहेत आणि 5चं टायमिंग होतं। तरी पण आता बघूया जेवढं मिळेल तेवढं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, तर माझ्या या व्हिडिओसोबत राहा। आणि हे बघा आता शिस्त पण नसलेले आहेत, आम्ही आता सगळेच चाललो आहे आणि आमच्या बरोबर ते आमचे बॉस आहेत म्हणजे डॉक्टर साहेब आहेत, ते पण निघालेले आहेत, तर आम्ही आता सोबतच जाणार आहोत। ओके, आता जेवढं फास्ट जाता येईल तेवढं जाणार आहोत, कारण कार्यक्रम सुरू झालेला आहे तिकडे। जेवढं भेटेल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये, तर माझ्या व्हिडिओसोबत राहा, कुठेही जाऊ नका। आणि माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका। चला बघा, सर पण आता रेडी झालेले आहेत थोडेसे आणि वाजलेले आहेत 6:30 आणि ऑलरेडी कार्यक्रम सुरू झालेला आहे तिकडे। आणि आता बघा ही सगळी धावपळ चालू आहे इकडे, माझ्या पाठीमध्ये पाहत आहे। आणि म्हणजे मला असं वाटतं 15 मिनिटामध्ये सगळे लेडीज पण 15 मिनिटामध्ये रेडी झालेले आहेत। तेव्हा ही सगळी धावपळ आहे बंद करण्याची आणि आत्ताच एक पेशंटला आम्ही डिस्चार्ज दिलेला आहे। आता बघूया कार्यक्रम किती आम्हाला मिळतोय एन्जॉय करण्यासाठी, तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच, तर माझ्या व्हिडिओसोबत राहा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका। तर हाय करा। नमस्कार मंडळी, आता आम्ही निघालोय आणि वाजलेले आहेत एक 6-6:30 वाजलेले आहेत। तुम्ही बघताय गाडीमध्ये सगळं सिस्टर लोक पण आहेत, पाठीमागे ते अश्विनी सिस्टर तुम्हाला दिसत आहेत। आणि आता मी निघालोय। सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की कार्यक्रम तिकडे झालेला आहे सुरू आणि कार्यक्रम आटपण्याची वेळ आलेली आहे तिकडे। तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दाखवतोय की स्टार्टिंग त्यांनी कशी केलेली आहे आणि कुठपर्यंत आहे। तोपर्यंत आम्ही पोहोचतोयच, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या। चला तर
मंडळी, तुम्ही पाहता या व्हिडिओमध्ये कार्यक्रम 80% कार्यक्रम झालेला आहे. आम्हाला खूपच उशीर झालेला आहे, परंतु आम्ही त्या कार्यक्रमाला हजेरी लावणारच आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. आणि आम्ही काय धमाल करतोय हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि कार्यक्रम जो अर्धा बाकी आहे तोही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर माझ्या या व्हिडिओसोबत राहा. आता आम्ही पोचलेलो आहोत CSTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे पोचलेलो आहोत. तुम्ही पाहताय समोर. आणि आता सिग्नल सुटलेला आहे. आता आम्ही इथून आम्हाला बरोबर 1.5 तास दाखवते प्रवास. तर आमच्या बरोबर राहा या व्हिडिओ बरोबर. माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि माझे व्हिडिओज नवनवीन जे येतील ते शेअर करायला विसरू नका. चला. बघा मंडळी, पाठीमागे सेल्फीचा आनंद घेत सगळे आम्ही चाललोय आणि आतुरता तर लागलेलीच आहे कार्यक्रमाची. आम्ही जेवढ्या लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि सर तर 80-90-100च्या स्पीडनी चालवण्याचा प्रयत्न करतायत. तर हे आहे साहिन हॉस्पिटल. साहिनला पोचलोय आम्ही. आपण आलेलो आहोत अलिका हॉलला. लोखंडवाला फाउंडेशन. आपण आतमध्ये शिरतोय आता. 1 मिनिटामध्ये आपण आता हॉल येणार आहे, अलिका हॉल. नमस्कार मंडळी, आपण फायनली पोचलोय लोकेशनला आणि थोड्याच वेळात हॉलमध्ये जाणार आहोत. तर थोडे 1 मिनिटासाठी तुम्ही थांबा. म्हणजे आलो आहे बघा. तर निघालो आम्ही. हॉलचं हे आहे हॉल. मंडळी, आम्ही आता हॉलला पोचलोय आणि हा बाहेरचा व्ह्यूज आहे आणि आतमध्ये आपण आता शिरतोय. तुम्ही पण आता तिथं झोपडपट्टी आम्ही पण मोदक चुकीचं होतं रस्ता गुगलला ते दाखवत होतं. म्हणजे बघा, आम्ही पण हे सगळे स्टाफ लोक टायमिंगला पोहोचले. ते लवकर निघाले होते. पार्किंग आहे 4 इंच आगे 4 इंच. मंडळी, सगळी आमची मंडळी एकत्रच मिळालेली आहेत. ती अगोदर निघाली होती 2 तास अगोदर, परंतु ट्रॅफिकमुळे ते एकत्र मिळाले आहेत. आता आम्ही आतमध्ये शिरलेलं आहे बघा आणि सगळे जेवणाला लागलेले बघा. तरी पण आतमध्ये कार्यक्रम चालू आहे. म्हणजे आम्ही जो आलेलो आहोत ते थोडंसं बोलतो उशीर तर झालेला आहे, पण कार्यक्रम चालू आहे. आम्हाला आता शांती मिळाली. आता बघा, अरे वा, यजमान पण आलेले आहेत. हे यजमानी आहेत. तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा खूप प्रयत्न करणार आहे. जे जे कार्यक्रम काय बाकी आहे तेही दाखवणार आहे. तर माझ्या व्हिडिओसोबत राहा. आम्हाला काही शिकवायची आणि
पुष्पाचं नाव घेतो झुकेगा नाही साला. चला थँक्यू सो मच. पण की जवळपास 24 वर्ष झालेली आहेत लग्नाला आणि असाच सूर आणि अशी साथसोबत तुमची राहो ईश्वरकडे प्रार्थना. त्यांच्यासोबत आपण सेल्फी काढायचे. 2 मिनिटाची मी वेळ देणार आहे. विदिन 2 मिनिट्स यू हॅव टू टेक मॅक्सिमम नंबर ऑफ सेल्फीज. 2 मिनिटात जास्तीत जास्त आपल्याला सेल्फी काढायची आहेत. प्रत्येकाच्या जागेवरती जाऊन म्युझिक स्टार्ट झाल्यावर जायचं. 1 2 3 म्हटल्यावरती 1 to 1 सेल्फी काढायची आहे. इंडिव्हिज्युअल सेल्फी काढायची. तुमचा चेहरा आणि समोरचा चेहरा त्यात असला पाहिजे. रिपीट सेल्फी काउंट केली जाणार नाही. ओके, रिपीट पर्सन सोबत सेल्फी काउंट केली जाणार नाही. ओके, इंडिव्हिज्युअल पर्सन सोबत सेल्फी काढायचे. 2 मिनिटाची वेळ आहे. त्या 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त सेल्फी काढायचे. बघूया कोण सेल्फी किंग आहे की सेल्फी क्वीन आहे. रेडी, सगळ्यांनी रेडी राहायचे. स्माइली फेस ठेवून 3 2 सुंदर गायकी करतो आणि याचे पण शोज असतात. म्हणजे आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो, त्याचे पण कार्यक्रम असतात. आणि मला असं वाटतं की आम्ही महेश भाऊ म्हणून बोलतो, भाऊजीवाले हे पण करंज आहे. आणि माझी भेट गावी झाली होती यांच्याशी. यांच्या गावी कार्यक्रम होता आणि तिथे भेट झाली होती आणि आता पण भेट झालेली आहे. आणि आता माझा जो अँकर करतोय, पाठीमागे जे अँकरिंग करतोय तो सुद्धा माझा मित्र आहे आणि अभिचा सुद्धा मित्र आहे. म्हणजे आम्ही किती पण करलो तरी आम्ही एकत्र येणार. आपला एक सर्कल आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे. आणि कलाकार काम जरी गेलो मीडिया सोडून जरी गेलो तरी आम्ही एकत्र भेटतो. आम्हाला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आज आम्हाला उशीर झाला. आम्हाला मिस करतं. कार्यक्रम होता साखरपुड्याचा एंगेजमेंटचा, ते आम्हाला मिळालेलं नाही आहे. पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. अजून सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून काही डान्सेस वगैरे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, आता आवाज येत नसेल, आता आवाज व्हॉल्यूम वाढवलेला आहे त्यामुळे आवाज येत नसेल. आमचे सर आहेत डॉक्टर राणा आणि महेश त्यांना भेटवा आम्हाला जरा भेटू. आणि हे त्यांचे मित्रमंडळी आहेत. मला वाटतं बॅच कितीची म्हणजे ही 92ची बॅच आहे. आणि ते सुद्धा म्हणजे सगळे अमर आहेत. सांगण्याचं तात्पर्य आहे अमर आहेत. आणि महेश भाऊंच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. कार्यक्रम कसा झाला तर सांगा आम्हाला. एकदम सुरेख झाला, कारण का आम्हाला थोडंसं उशीर झाला कार्यक्रमाला.
होता है, सबर का मन मीठा होता है. Yes, हे सगळे एवढेच आज मित्र काय अजून म्हणतात मित्र जेवायला गेले. ओके 10 जण जेवायला गेले. ये सब इनके बच्चे छोटे 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 एडमिन कम्युनिकेशन. ओके छान म्हणजे मी दिलं ते मित्र आहेत ना महेश करंजकर, ते आम्ही स्टाफ आहोत एकत्र, मेडिकल स्टाफ आहोत. तर ते तुमचे गुणगान खूप गातात आणि असं सांगतात की आम्ही एकत्र अजून खूप आहोत. म्हणजे 92 ची बॅच म्हटल्यावरती, कारण आम्ही आमची बॅच सांगतो ना तुम्हाला, आम्ही सगळे विखरले गेलो. कोण कधी येत नाही, एक फंक्शन अजून अटेंड केलेलं नाही, पण अजूनपर्यंत तुम्ही पिकनिकला जाता, कुठे काही जाता, एन्जॉय करता, म्हणजे ही मोठी गोष्ट झाली. आणि याच्यापेक्षा ग्रेट आहे ते संतोष चव्हाण. त्यांनी मोत्यांची माळ जोडली. हे पण सगळे लेडीज वगैरे पण सगळे मित्र. हे नमस्कार. ओके. अजून बाहेर
मंडळी आता मी बाहेरच्या लॉनमध्ये आलो आहे आणि इकडे सगळे जेवणासाठी बसलेले आहेत सगळीजणं. मी पाहत आहे बघा. आणि आमची मंडळीसुद्धा इथेच असतील. इथेच आहेत. हे बघा माझे ओळखीचे पण भाऊ भेटलेले आहेत. भाईशी गप्पा करतायत, कसे आहात काय विचारपूस करतायत. आणि त्याच्या पुढे आमची सगळी स्टाफ लोक बसलेले आहेत. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न मी करतो. बघा हे बघा असे लाईनीत बसलेले आहेत आणि एकदम दाबून जेवत आहेत. कुठे कोणाचं लक्ष नाही आहे, कोण आलंय कोण नाही, ते जेवणाकडे लक्ष आहे खाली. आणि जेवण खूप स्वादिष्ट आहे असं सांगतात सगळेजण मला. मी त्यांना विचारलं पण जेवण कसं आहे, ते खूप स्वादिष्ट आणि खूप चांगलं आहे क्वालिटीचं. आणि आता मी पण जेवणावरती ताव मारतो आणि परतीच्या प्रवासाला आम्ही निघतोय. सांगण्याचं तात्पर्य याचा कार्यक्रम उत्तम पद्धतीने झालेला आहे, परंतु अर्धा आम्हाला मिस करायला लागलं कारण का खूप पेशंट होते. त्याच्यामुळं आम्ही कार्यक्रम ला वेळेवरती पोचलो गेलो नाही. परंतु जे आम्हाला मिळालं त्याच्यामध्ये आम्ही एन्जॉय केलेलं आहे. आता आम्ही जेवण करतोय आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघतोय. ह्याच म्हणजे आपल्या महेश भाऊंच्या मुलीचं म्हणजे अपेक्षा आणि राज यांचं शुभविवाह 26 जानेवारी 2025 रोजी निको हॉल वडाळा इथे ठीक 12:30 वाजता त्यांचं शुभविवाह योजले आहे. तरी सर्व नातेमंडळी, आप्तेष्ट तसेच मित्रमंडळी यांनी या शुभविवाहाला उपस्थित राहून या वधूवरांस आशीर्वाद द्यावे. मंडळी, माझा हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर चॅनलच्या माझ्या ह्या व्हिडिओखाली जी कमेंट बॉक्स आहे तिथे आपलं मत नोंदवा. आणि चॅनलला पहिल्यांदा भेटत असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बाय.